आज मुंबईमध्ये मोठा पाऊस पडला आणि मुंबईची तुंबाई झालेली आहे. सर काय सांगाल, एकूणच मुंबईची तुंबाई झाली? एवढ्याशा पावसामध्ये जर ही वेळ असेल तर अजून जर मोठ्या प्रमाणावरती पाऊस सातत्याने जर पडला तर काय अवस्था आहे. आता पहिला तर स्थायी समितीमध्ये असं सांगण्यात आलं की नाही 160% आम्ही केले. आता 160% हा कुठनं आला माहित नाही. हे असं असताना पण नाले सफाई झालेली नाही, त्यामुळे या सर्व व्यवस्था होते किंवा अत्यवस्था होते. याकडे प्रशासनचं दुर्लक्ष झालेलं आहे. महापौर आता उतरल्यात मैदानात, ते उतरत उतरत त्यांच्यात एक माणसाला आज व्यक्ती मेन होलमध्ये पडला. म्हणजे सर्वसामान्य पडतात, त्यांना कोण जबाबदार आहे? असाच प्रकार करून मॅनहोलमध्ये पण देखील माणूस मरून मृत्यू डॉक्टरांचा झाला होता. त्यावेळी आम्ही सांगितलं की तुम्ही मॅनहोलला काहीतरी एक सिस्टम करा, जाळी सिस्टम करा, किंवा तो पाणी साचलं पाहिजे, जेव्हा तुम्हाला पाहिजे ते उघडता येईल अशा करा. कुठच्याच योजना केल्या गेल्या नाहीये. आता ते बोलतील की नाही आम्ही नव्हतो. अरे पण ज्यावेळी 3-4 वर्ष महानगरपालिकेची सत्ता नव्हती, स्वाभाविक तुम्ही प्रशासन म्हणून तुम्ही होता ना, तुम्ही सरकारमध्ये होता, नगर विकास खाता तुमच्याकडे होता, माननीय मुख्यमंत्री तुमच्यावर होते. या सर्व गोष्टी आहेत, या सर्वांची दखल घेतली जायला पाहिजे होती, जी दुर्दैवाने झाली नाही. आणि एवढ्याशा पावसामध्ये जे आता निर्माण झालेलं आहे ते अत्यावस्था आहे, दुर्दैवी आहे, आणि ह्याची संपूर्ण जबाबदारी आहे सत्ताधाऱ्यांची. आता नुकताच एक लक्षवेधी मांडण्यात येते सरकारकडून राजीव गांधी उद्यानाचं नामांतर करण्यात येते. कसं बघताय? आहे माणूस किती संकुचित विचाराचा होऊ शकतो, आणि जर अशा सरकारे जर असे करायला लागले तर या ज्या महापुरुषांनी, या ज्या देशाचे पंतप्रधानांनी, माजी पंतप्रधानांनी जे केलेलं कार्य आहे त्या कारकिर्दीमध्ये हे असं जर राहिलं तर त्याला तुम्ही कुठच्या थराला घेता? उद्या समजा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत, आज त्यांच्या माध्यमातून काही योजना असते, योजनेचं नाव बदली करणं हे तुमचा अधिकार आहे, पण त्या योजनेच्या नावाखाली तुम्ही आज जर उद्यानं जे पारंपरिक वर्षानुवर्ष ते जर केलं तर उद्या ही वेळ तुमच्यावर पण येऊ शकते. तर हे मला वाटते संकुचित विचार करून चालणार नाही, याला फार मापक विचार करण्याची गरज आहे. धन्यवाद, तुम्ही आमचे संवाद साधल्याबद्दल. हे होते सचिन आहिर, मी गुणवंत दंग, DRV न्यूज मुंबई.